मायाताई युनाते, रामराव वडकुते, रामदास आठवले, विनोद तावडे. अर्थात ही नावं, ही बातमी तुमच्यापर्यंत आली असेलच. आता ही नावं काय सांगतात तर राज्यसभेच्या खासदारांच्या नामांकनाची यादी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील या नावांचा समावेश आहे ज्यांना राज्यसभेच्या उमेदवारी देण्यात आली आणि हे निवडणूक लढवतील. यामधील रामदास आठवले आणि विनोद तावडे ही नावं तुम्ही ऐकली असतील. मात्र मायाताई युनाते आणि रामराव वडकुते ही नावं अनेकांसाठी नवीन असू शकतात. भाजपनं नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत आणि सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत नव्या चेहऱ्यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाते आणि ज्या लोकांना डावललं जाईल अशी शक्यता होती ती खरी ठरली. पण ज्या नावांची चर्चा होती त्यांना ही संधी मिळाली नाहीये आणि परत नवीन चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेले दिसतात. मग हे नवे चेहरे नेमके कोण आहेत, त्यांचं राजकारण कसं राहिले, रामदास आठवले यांच्याशिवाय भाजपकडे पर्याय खरंच नाहीये का, विनोद तावडे यांना अखेर राज्यसभेत पाठवण्यामागची रणनीती काय आहे, खूप वेळाने विनोद तावडेंना न्याय मिळालाय का, या सगळ्याचा 2029च्या राजकारणाशी निवडणुकीशी काय संबंध आहे, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राबद्दल पाहिलं तर राज्यसभेतील 7 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यापैकी 6 राज्यसभेचे खासदार निवडून आणण्याची संख्या महायुतीकडे. अशा परिस्थितीत महायुतीतील 4 खासदार भाजपचे असणार आहेत आणि म्हणूनच भाजपकडून महाराष्ट्रातून ज्या 4 नावांना संधी देण्यात आली आहे त्याची यादी नुकताच जाहीर झाली. त्यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण युनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. भाजपमध्ये अनेकदा असं पाहायला मिळतं की वरिष्ठ नेत्यांना विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत डावललं गेलं किंवा निवडणूक लढवूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर अशा वेळी त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेचा मार्ग दाखवला जातो. मग याच पार्श्वभूमीवर 25 वर्ष खासदार राहिलेले रावसाहेब दानवे किंवा बीडमधील प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल, यांना खासदारकी मिळेल अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र दोन्ही कुटुंबाचं सध्याचं राजकारण पाहिलं तर दानवे कुटुंबात 2 आमदार ऑलरेडी आहेत, मुंडे कुटुंबातही 2 आमदार आणि 1 मंत्री आहेत. त्यामुळे घराणेशाहीची टीका होऊ शकते. याचा विचार करूनच भाजपने त्यांना उमेदवारी दिली नसावी असा विश्लेषकांचा अंदाज आहे आणि नेहमीप्रमाणे भाजपनं इथंही आपला धक्कातंत्र वापरलेलं दिसते. आता बोलूयात जाहीर झालेल्या नावांबद्दल. पहिलं नाव रामदास आठवले. राजकारणात बघा, काही व्यक्ती अशा असतात की सत्ता असो किंवा नसो पण त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय राजकारणाचं वर्तुळ पूर्ण होत नाही आणि महाराष्ट्रातली असेच एक राजकारणी म्हणजे रामदास आठवले. 1972 नंतर उभा राहिलेल्या दलित चळवळीतील, पांथर चळवळीतील एक महत्त्वाच्या नेत्यांपैकी ते एक महत्त्वाचे नेते मानले जातात आणि म्हणूनच रामदास आठवले यांना डावलून चालत नाही. यामागचं राजकारण स्पष्ट आहे. दलित मतदार हा परंपरेने काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक मानला जातो. हीच वोट बँक काही प्रमाणात आपल्या बाजूला वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आठवले यांच्याशिवाय भाजपकडे सध्या ठोस पर्याय नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात. शिवाय विधानसभा निवडणुकीत ही आपल्याला डावललं गेलं अशी खंत वारंवार आठवलेंनी बोलून दाखवली. महापालिका निवडणुकीत देखील बंड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही जागा रामदास आठवलेंच्या गटासाठी सोडण्यात आल्या. त्यामुळे कुठंतरी त्यांची मनधरणी करण्याचा एक प्रयत्न असावा असाही एक अंदाज आहे. दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे. 2019 मध्ये विनोद तावडेंचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातून त्यांना साईडलाईन केलं जातंय का अशी जोरदार चर्चा रंगली. मात्र त्यानंतर पक्षानं त्यांना बिहार, हरियाणा अशा राज्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. या जबाबदाऱ्या त्यांनी अतिशय सूचक पद्धतीनं पार पडल्या आणि त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळेच आता त्यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्याची चर्चा आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे आणि अशा परिस्थितीत या सगळ्याचं फळ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या पुनरागमनाची ही नांदी आहे का, हा मोठा प्रश्न आहे. खरं तर विनोद तावडे यांना न्याय मिळण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. पण भाजपमध्ये कसं आहे, सब्र का फल मीठा होत आहे आणि तेच फळ आता त्यांना मिळालं असं मानलं जातं. आता पुढची 2 नवी नावं आहेत ती म्हणजे माया चिंतामण युनाते आणि रामराव वडकुते. हे दोघे नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द काय सांगते, चला बोलूयात. खरं तर पहिलं नाव आहे ते म्हणजे माया युनाते. आदिवासी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नावांमध्ये त्यांचं नाव महत्त्वाचं आहे. 2007 ते 2009 या कालावधीत त्या नागपूरच्या महापौर राहिल्यात. नुकताच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणूनही निवडून आल्यात. एवढंच नव्हे तर त्यांनी नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्सच्या सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यामुळे प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षणीय आहे. त्या आयोगाच्या सदस्य असताना त्यांना दिल्लीमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आला होता. तर मग केंद्रातील सत्ता केंद्राशी त्यांचा थेट संपर्क आणि अनुभव आहे. नागपुरातील काही स्थानिक वृत्त
वृत्तपत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्त्यामध्ये त्यांची गणना केली जाते अशी चर्चा आहे आणि म्हणूनच आदिवासी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवल्यास त्या समाजाचं मत आपल्या बाजूला वळवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका ठरू शकते. भाजपवर जी नेहमी टीका केली जाते की RSS केंद्रित राजकारण आहे, त्याला कुठंतरी भेद दिला जाऊ शकतो हे नाव जर राज्यसभेवर गेलं तर, आणि याच राजकीय गणितातून त्यांना उमेदवारी दिली गेल्याचं सांगण्यात येतं. पुढचं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे रामराव वडकुते. रामराव वडकुते हे विधान परिषदेचे आमदार राहिलेत. ते हिंगोली जिल्ह्यातून येतात. आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून केली. 2004 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेची आमदारकीची उमेदवारी दिली, त्यामुळे ते विधान परिषदेचे आमदार राहिलेत. 2002 मध्ये ते महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षही राहिलेत. ते सुरेश वरपुडकर यांचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मंडळाचं अध्यक्षपदही देण्यात आलं आणि जिल्हा अध्यक्षपदही देण्यात आलं. मात्र भाजपात आल्यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा किंवा विधान परिषदेची उमेदवारी आपल्याला दिली जावी अशी मागणी करत अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे रामराव वडकुते हे धनगर समाजाचं नेतृत्व करतात. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवलाय. सध्या आरक्षणाचा प्रश्न चर्चेत असताना धनगर समाजातील नेतृत्व राज्यसभेत पाठवण्याचा राजकीय फायदा होऊ शकतो आणि या गणितातूनच त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात. आता हे एकूण चित्र बघितलं तर फक्त राज्यसभेची उमेदवारी नाही तर भाजपची आखलेली स्पष्ट राजकीय स्ट्रॅटेजी 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी. दलित समाजासाठी रामदास आठवले, मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे, आदिवासी प्रतिनिधित्वासाठी मायाताई युनाते आणि धनगर समाजासाठी रामराव वडकुते अशा पद्धतीने सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव करण्यात आली. म्हणजे ही नावांची निवड नाहीये, तर मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे 2029च्या राजकारणाची निवडणुकीची पायाभरणी आहे. आता याचा फायदा भाजपला किती होईल हे पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे.